दीनानाथ मंगेशकर रुग्णालय महिला मृत्यू प्रकरणी राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल उद्या सादर होणार। आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार उद्या आपला अहवाल पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करणार। माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश नाकारला। सोवळं नेसलं नसल्यानं गर्भगृहात प्रवेश नाकारला। यावर्षी नव्या ट्रस्टींनी गर्भगृहात सोडलं नाही, तडस यांचा आरोप। धनंजय मुंडेंना कुणीही जाणीवपूर्वक टार्गेट केलेलं नाही, गुणरत्न सदावर्तेंना आमदार प्रकाश सोळंकेंचं उत्तर। अपमानकारक वक्तव्यानंतर कोकाटेंनी मागितली माफी। शेतकऱ्यांची अनावधानानं मस्करीत कुस्करी झाल्यानं मंत्री माणिकराव कोकाटेंनी व्यक्त केली दिलगिरी। पानिपत शौर्य स्मारकासाठी समितीची उद्या मुंबईमध्ये बैठक। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार बैठक होणार। मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार। मशाल शब्दामुळे मंत्री आशिष शेलारांनी अर्ध गीत टाळलं। पहिलं कडवं टाळून शेलारांनी दुसरं कडवं गायलं। त्यांच्या या विनोदी शैलीनं उपस्थितांमध्ये हास्य कल्लोळ। अमरावती विभागात 15 नवीन एसटी बसेस दाखल। रामनवमीच्या दिवशी नवीन बसेसचा शुभारंभ। आमदार रवी राणांनी स्वतः एसटी बस चालवत केला शुभारंभ। नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। सटाणा तालुक्यातल्या पिकांची आणि शेतीची कृषी मंत्र्यांकडून पाहणी। अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश। लातूरातल्या उदगीरमध्ये चोरट्यानं पोलिसांपासून वाचण्यासाठी घेतला गटाराचा आसरा। पोलिसांनी चोराला वॉशिंग सेंटरमध्ये धुतलं। कारवाईची शहरात जोरदार चर्चा सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।